नमस्कार, जय महाराष्ट्र। आज क्या प्रॉब्लम था जो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ता को यहाँ आना पड़ा? जानकारी ये भी मिली कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने जो है जेप्टो कंपनी का जो स्टोर है वो भी बंद करा दिया। आखिर क्या मामला है? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी पश्चिम विभाग अध्यक्ष उपाध्यक्ष मुकेश भोयर, माझ्यासोबत सचिव शाखा अध्यक्ष हे सर्व आहे। काल आम्हाला माहिती मिळाली की 5 ते 6 मुलं हरीश घोगळे, अक्षय मीना, नितीश ढोके, श्रीकांत मेश्राम, आशु गुप्ता, संतोष डोंगरे यांनी 2 ते 4 दिवस काम नाही केलं त्यांच्या पर्सनल प्रॉब्लेममुळे। तर त्यांची आयडिया बंद करण्यात आल्या, म्हणून ते आपली तक्रार घेऊन आमच्या मनसे ऑफिसमध्ये चंदूभाऊ लाडे यांचे शहर अध्यक्ष यांच्या उपस्थित ते आमच्या ऑफिसला आले आणि त्यांची तक्रार म्हणून आम्ही इथे जाब विचारायला आलेलो होतो। संध्याकाळी 7 वाजता आम्ही इथे विचारायला आलो असता इथले जे स्टोर इंचार्ज आहे रोशन आगरकर आणि रिजवान त्यांना आम्ही वारंवार कॉल केले की का बरं या मुलांच्या आयडी बंद करण्यात आल्या। त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम होते, 1-2 दिवसाच्या त्यांनी सुट्ट्या घेतलेल्या होत्या, तरी त्यांच्या आयडी बंद करण्यात आलेल्या आहे। ते मुलं ते व्यक्ती आज आपल्या पोटापाण्यासाठी सकाळी 6 वाजतापासून इथे येत असतात आणि राईड चालवत असतात, पण त्यांनी टाळाटाळीची उत्तरे दिली, कोणतेही समाधान उत्तर दिलेले नाही। तर त्यांना आम्ही सांगितलं गेलेलं होतं की उद्या 10 वाजता आम्ही तुमच्यासोबत चर्चा करणार, तरी तुम्ही आपली टीम घेऊन या, आम्ही पण तुमच्यासोबत चर्चा करू। पण कोणतेही उत्तर न देता, काहीच उत्तर न देता पोलीस प्रशासनाला त्यांनी बोलून, आम्ही सुद्धा पोलीस प्रशासनाला सांगितलं गेलेलं होतं की 10 वाजता आम्ही त्यांना वेळ दिलेली आहे। 10 ते 2 वाजेपर्यंत कोणतीही चर्चा न करता आणि पूर्ण टाळाटाळीचे उत्तर देता त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही। त्याकरिता आम्ही आमचे पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांनी इथे आंदोलन करण्यात आलं आणि त्यांना सांगितलं गेलं की जर या मुलांच्या आयडिया जर तुम्ही सुरू करणार नाही तर हे स्टोर बंद करण्यात येईल। ताळा पण लावण्यात आला स्टोर मध्ये अशी माहिती आम्हाला मिळाली होती की तुम्ही बाहेरून ताळा वगैरे कार्यकर्त्यांनी लावला। लॉक लावण्याचे कारण आणि ताला लावण्याचे कारण एकच होते की त्या जे रोशन आगरकर आणि रिजवान यांनी आम्हाला काल उत्तर दिलेली होती की आम्ही तुमच्याशी चर्चा करू आणि जर आम्ही तुमच्याशी चर्चा नाही करणार तर तुम्ही समोरची कारवाई करा। पुढच्या आंदोलनाचं स्वरूप काय राहणार? पुढच्या आंदोलनाचं स्वरूप असं राहणार आहे की जर ते समोर येऊन या रायडरची समस्या जाणून न घेतल्या आणि कोणती आपल्या पद्धतीने एक रिजवान नावाचा जो अधिकारी आहे तो आपली सिंगल मोनोपोली चालवत आहे, या स्टोरची कॅपॅसिटी मोजून फक्त 50 रायडरची आहे, तर तो 100 ते 150 रायडर्स तयार करत असतो। या रायडर्सना त्रास देत असतो की जेणेकरून यांची कमाई नाही झाली पाहिजे आणि हे त्रासून सोडून गेलेले पाहिजे। आणि हे जेव्हा मुलं जॉईन करत असतात तर यांच्याकडून 2000 रुपये घेत असतात एक किटच्या स्वरूपात, आणि जर हे मुलं सोडून गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे परत सुद्धा पैसे करण्यात नाही येत। अशा प्रकारे तो आपली कमिशन सुद्धा कमवत असतो। हाच जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो। त्याच्या अंडरमध्ये आणखी 2 शॉप असतात, एक भूपेश नगरचे शॉप आहेत आणि एक जरीपटकाचे शॉप आहेत। आता भूपेश नगरच्या शॉपमध्ये तो बसलेला आहे, 2 तास बसून PI साहेबांनी त्यांना कॉल करून सुद्धा तो व्यक्ती इथे आलेला नाही आणि आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं नाही। समोरची कारवाई, समोरचं आंदोलन असं राहील की आमचे पदाधिकारी भूपेश नगरच्या स्टोअरमध्ये आता गेलेले आहेत, तिथे जर टाळाटाळीचे जर ते उत्तर दिले त्यांनी आणि जर काम सुरळीतपणे जर काही उत्तर दिलं नाही तर समोरचं आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी मी आपला सांगू इच्छितो। मी जगदीश इंगोले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पश्चिम नागपूर। आज आपण बघता की झिंगाबाई टाकडीमध्ये स्थानिक जे मुलं आहेत ते झेप्टो कंपनीमध्ये काम कार्य करत असतात आणि त्याच्यासोबतच ते जसं झेप्टोची कोणत्याही प्रकारचे म्हणजे अशी मेंबरशिप नाही आहे की तुम्ही फुल टाईम काम करा, कोणते मुलं पार्ट टाईम काम करतात आणि त्याच्यासोबतच ते ब्लिंकिट किंवा इतर कोणत्या ॲपवर काम करतात। पण झेप्टोचे असं म्हणणं आहे सरासरी की तुम्ही फक्त झेप्टोच्याच काम करा आणि जर ते तुम्ही बरोबर केलं नाही तर तुमच्या आयडिया बंद करण्यात येईल आणि त्यांना त्यांच्या आयडिया बंद करण्यात आल्या। त्याच्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेना इथे आक्रमक झालेली आहे आणि आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या स्थानिक लोकांच्या आयडिया चालू कराव्या आणि यांना रोजगार द्यावा, अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेना तीव्र आंदोलन करण्यात येईल। बघण्यात आलं आहे की ग्राहकांसाठी एक टाइम लिमिट दिली जाते, 10 मिनिट 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ऑर्डर मिळेल। अशाच कंपनीकडनं काय सिक्युरिटी राहते या रायडरला, काय सांगा? काहीच नाही, असं काही सिक्युरिटी नाही आहे, ना रायडर्सचं कोणतं इन्शुरन्स आहे, ना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा त्यांच्यासाठी आहे। इथं साधारण रायडरसाठी पाणी सुद्धा नाही आहे प्यायला। आज आपण जे बेसिक गरज आहे पाण्याची ते सुद्धा या रायडरसाठी राहत नाही आणि आता काही दिवस झाले आता तरी त्यांनी चालू केलं, पण याच्या आधी असं काहीच सुविधा नव्हती।
असे किती रायडर्स आहे ज्यांची ID बंद करण्यात आली आहे? नियमित आता आपल्याकडे जे माहिती आहे त्यानुसार 6 ते 7 रायडर आहे. बाकी स्टोअरमध्ये आणखी जानकारी येत आहे, ते आले की आम्ही आपल्याच कळू.